नमस्कार. 1947 ते 2023 या 3 भागांच्या मालिकेच्या पहिल्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आत्ताच आपल्या देशाने 77वा स्वातंत्र्य दिन साजरा केला. त्यानिमित्तानं वेगवेगळ्या ठिकाणी सरकारी पातळीवर किंवा बाजूलाही ज्या सुरू असलेल्या चर्चेमध्ये आज 75व्या 77व्या वर्षीच 100व्या वर्षाच्या प्रवासाचा किंवा 100व्या वर्षाकडच्या प्रवासाची चर्चा ही सुरू झाली आहे. आणि गमतीने म्हणायचं तर लोकसभेत सभापतीच्या कोणत्या बाजूला बसलाय याच्यावरती त्या चर्चेचा रंग नूर सूर असं सुरू आहे. पण एक सर्वसामान्य नागरिक म्हणून 1947 ते 2023 या 77 वर्षांचा लेखाजोखा मांडण्याचा एक अल्पसा यथाशक्ती यथामती प्रयत्न म्हणून ही 3 भागांची मालिका 1947 ते 2023. एका भागामध्ये अर्थकारण, दुसऱ्या भागामध्ये राजकारण आणि तिसऱ्या भागामध्ये समाजकारण या 3 क्षेत्रामध्ये झालेले बदल ते साहजिक एकमेकांची कारण आणि परिणाम असू शकतील याची मला पूर्ण जाणीव आहे असं मानण्याचा प्रयत्न. आणि म्हणून ही 3 भागांची मालिका 1947 ते 2023. या मालिकेच्या या पहिल्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करत असतानाच आपल्या या भागाचा आजचा विषय अर्थकारण. हा विषय घ्यायची 2 कारण. सगळ्यात महत्वाचं म्हणजे 1947 साली आपला देश स्वतंत्र होत असताना जाणवलेली पहिली गोष्ट म्हणजे त्या काळामध्ये केवळ आपलाच देश ब्रिटिश राजवटीतनं स्वतंत्र झाला अशातला भाग नाही. त्या 7-8 वर्षाच्या काळामध्ये कितीतरी देश स्वतंत्र झाले आणि त्यातल्या कोणत्याही देशाला पार्टिशन किंवा विभाजन किंवा फाळणीला तोंड द्यावं लागलं नव्हतं. ही फाळणी ही जरी राजकीय घटना असली तरी त्याच्या राजकीय घटनेचे सामाजिक आणि आर्थिक परिणाम फार मोठ्या प्रमाणावरती होते. आणि या न त्या स्वरूपामध्ये आपल्या अनेक आर्थिक समस्यांची मुळं निदान सुरुवातीच्या काळामध्ये तरी त्या फाळणी या घटनेमध्ये दडलेली आहेत. आणि मग असा जेव्हा विचार करायचा होता तेव्हा ते 55 कोटी रुपये द्यावे लागले की नाही, निर्वासितांचे काय हाल झाले आणि तेव्हापासून पाकिस्तान सीमारेषेवरती आपल्याला सतत दाविन्यानं आणि नव्या दमानं उभी करावी लागलेली फौज आणि त्याचा खर्च याचाही विचार करावा लागतो. आज 2023 मध्ये आपली परिस्थिती जास्त सक्षम आहे, जास्त दणकट आहे आणि जे संरक्षण क्षेत्र त्यावेळेला माझ्या खर्चाचं महत्वाचं कारण होतं ते संरक्षण क्षेत्र आज माझ्या देशाच्या जीडीपीचा सगळ्यात मोठा वाढीचा ट्रिगर आहे. हा या अर्थकारणातला पहिला बदल आहे. आणि म्हणून या 3 भागातल्या मालिकेच्या पहिल्याच भागातला पहिला मुद्दा म्हणून मला फाळणी ही गोष्ट करावी लागली. साहजिकच कोणत्याही संघराज्यात्मक लोकशाही अर्थव्यवस्थेमध्ये अशा राजकीय आणि समाजकारणातल्या घटना या अर्थकारणावर परिणाम करत असतात आणि आर्थिक धोरणं ही समाजकारण आणि राजकारणावरती परिणाम करत असतात. म्हणजे मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो त्या 1977-1980च्या काळामध्ये समाजकारण आणि राजकारण यांच्यातल्या विभाजन रेषा अस्पष्ट होत चालली आहेत असा विषय असायचा. अलीकडच्या काळामध्ये कदाचित अर्थकारण आणि राजकारण यांच्यामधल्या विभाजन रेषा स्पष्ट होत चाललेत का असा विषय पडू शकतो. हा 1947 ते 2023 मधल्या आर्थिक प्रवासाचा परिणाम किंवा दुर्गोच्च लक्षण आहे. हे केवळ आपल्याच देशामध्ये होतंय असं नाही. करोना नंतरच्या काळामध्ये अगदी अलीकडच्या वर्षांमध्ये आपण जागतिक पातळीवरती गणितं कशी बदलतात याचाही विचार केला. जेव्हा अफगाणिस्तानचा ताबा तालिबाननं घेतला त्याही काळामध्ये परिस्थिती कशी बदलते याचा आपण विचार केला. रशियानं युक्रेनवरती हल्ला केला याच्याशी तुमच्या माझ्या देशाचा किंवा एक देश म्हणून राष्ट्र म्हणून जरा सुद्धा संबंध नव्हता. पण यातनं आपल्या देशाचं अर्थकारण किती बदललं याचाही विचार आपण केला. आणि 1947 ते 2023 याच्यामधला जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला लक्षात येणारी सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा जागतिक अर्थकारणाच्या परिघामध्ये सुद्धा तो नव्हता. अगदी परिघ काय त्याच्या पंचक्रोशीच्या पलीकडे होता. इतर अनेक देशांसारखे आपण आहोत अशी परिस्थिती होती. आपण कोणाच्याही खिचगणतीत नव्हतो ही वस्तुस्थिती होती. त्यावेळेचा आपला भूगोल आणि आपला आजचा भूगोल याच्यामध्ये फारसा बदल झालेला नाही. साहजिकच त्यावेळेची लोकसंख्या आणि आजची लोकसंख्या याच्यात काळाच्या ओघामध्ये वाढ झालेली असली तरी ती केवळ संख्यात्मक वाढ नाहीये, त्याच्या दर्जात्मक वाढ आहे. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे अशी आजची 140 कोटी लोकसंख्या ही अनेकांना आपण एक उत्कृष्ट बाजारपेठ आहोत का याचा विचार करायला भाग पाडत होती. तेव्हाही हा घटक होता
पण तेव्हा आपण रिसिव्हिंग एंडला होतो. आज आपण 140 कोटीच्या जोरावरती 2008 ची मंदी आणि 2020चा करोना याला जगातल्या इतर अनेक देशांच्या तुलनेमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती सक्षमतेनं तोंड देऊ शकलो. हा 1947 ते 2023 या प्रवासाचा मतितार्थ आहे. जगातल्या इतर अनेक देशांची या दोन घटनांमध्ये वाताहत झाली तशी आपलीही झाली नाही असं म्हणणार नाही, परंतु जगातल्या इतर अनेक देशांच्या तुलनेमध्ये आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवरती झालेला परिणाम हा अत्यंत बेताचा होता. हा त्यातला महत्वाचा फरक आहे. आणि त्यामुळे अशा अनेक घटकांमुळे 47 साली जागतिक अर्थव्यवस्थेच्या परिघाच्याही बाहेर असणारी आपली राष्ट्रीय अर्थव्यवस्था आज 2023 साली जागतिक अर्थकारणाचा, जागतिक अर्थव्यवस्थेचा जरी केंद्रबिंदू झालेली नसली तरी निदान आपण त्रिज्येच्या आत आहोत ही वस्तुस्थिती आहे. अर्थात हे म्हणत असताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अर्थकारणामध्ये कधीच पिहळद होगोरी नसतं. मी प्लग ऑन केला की दिवा लागेल आणि तो बंद केला की दिवा बंद होईल असं ताबडतोबीनं कोणतेही परिणाम हे अर्थकारणामध्ये होत नसतात. त्यामुळे याचं काय डेबिट क्रेडिट असेल, श्रेय अपश्रेय असेल ते कोणत्याही एकट्या दुकट्या सरकारला देता येईल अशी परिस्थिती नाही. आणि खरं सांगायचं म्हणजे जर राजकारण निरपेक्ष असा जर विचार करायचा झाला तर 1947 ते 2023 या संपूर्ण 77 वर्षाची विभागणी ही 2 टप्प्यांमध्ये करता येईल, विशेषतः आर्थिक धोरणाचे निकष या तत्वावरती. 1947 ते 1990 हा एक टप्पा आहे आणि 1990 ते 2023 हा या प्रवासाचा दुसरा टप्पा आहे. पण या दोन्ही टप्प्यातलं सगळ्यात महत्वाचं साम्य असं आहे की त्या वेळच्या आर्थिक धोरणामध्ये असलेलं सातत्य. मग ते धोरण बदललं पण सातत्य नावाचा निकष दोन्ही टप्प्यांमध्ये समान राहिला हे इथे लक्षात घेतलं पाहिजे. 1947 ते 1990 हा काळ असा आहे की त्यातला 77 ते 79 हा 2-2.5 वर्षाचा काळ जर वगळला तर बहुतांश काळ ही काँग्रेसची केंद्रामध्ये सत्ता होती. केवळ केंद्रस्थानीच किंवा केंद्र सरकारमध्येच काँग्रेसची राजवट होती अशातला भाग नाही. पण त्याच्या बरोबरीनं अनेक वेळेला बहुतेक सर्व राज्यांमध्ये काँग्रेसची राजवट असायची. त्यामुळे आज ज्या डबल इंजिन ग्रोथची चर्चा केली जाते त्याची सुरुवात खरं म्हणजे 1947 ते 1990 याच काळामध्ये झाली. म्हणजे केंद्रात काँग्रेसचा एक छत्री अंमल आणि राज्यात काँग्रेसचा एक छत्री अंमल असं ते वेगळ्याच स्वरूपाचं डबल इंजिन होतं. आणि तरी सुद्धा एका समाजाधिष्ठित, समाजवादी केंद्रित अशा प्रकारच्या आर्थिक धोरणांची आपण सुरुवात केलेली होती. 1990 ते 2023 या काळामध्ये आर्थिक धोरणांमध्ये बदल झाले. सुरुवातीच्या काळामध्ये साम्यवादी केंद्रित, समाजवादी केंद्रित अशी जी आर्थिक धोरणं होती त्याच्यामध्ये फार मोठे बदल 1990 ते 2023 मध्ये झाले. चंद्रशेखर यांच्या राजवटीमध्ये अनेक आर्थिक अपरिहार्यतेतून आपल्याला आर्थिक सुधारणांना वाव द्यावा लागला असेल. पण 1990 साली एकदा आर्थिक सुधारणांना सुरुवात झाल्यानंतर गेल्या 33 वर्षामध्ये विविध राजकीय रंगसंगतीची केंद्र सरकार आपल्याकडे आली. 1947 ते 1990 सारखी तेव्हा एक छत्री काँग्रेसचा अंमल नव्हता. अगदी 1991 ते 1995 या काळामध्ये नरसिंहराव हे काँग्रेसचे पंतप्रधान म्हणून जरी आपल्या देशावरती राज्य करत असले तरी ती काँग्रेसची एक हाती सत्ता नव्हती, ते आघाडीचं सरकार होतं. 1996-1997 या 2 वर्षामध्ये आधी HD देवेगौडा आणि इंद्रकुमार गुजराल हे काँग्रेसेतर पंतप्रधान होते, परंतु काँग्रेस हा त्यातला महत्वाचा घटक होता, पण तीही आघाडी सरकार होती. नंतरच्या काळामध्ये अटल बिहारी वाजपेयी यांचं भाजप प्रणित सरकार आधी 13 दिवस, मग 13 महिने आणि मग 4.5 वर्ष होतं. तीही सगळी आघाडी सरकार होती. 2004 ते 2014 हे डॉक्टर मनमोहन सिंगांच्या पंतप्रधान पदाची 2 कारकीर्द होती. पण ह्या दोन्ही कारकिर्दीमध्ये काँग्रेस हा जरी प्रमुख घटक असला तरी ती आघाडी सरकार होती. 2014 नंतर जी मोदींची 2 टर्म आहेत, 2014 ते 2019 आणि 2019 ते 2023 या 9 वर्षांमध्ये अनेक वर्षांच्या कालखंडानंतर आपल्याकडे एकपक्षीय सरकार आहे. तरी सुद्धा 2014 आणि 2019 मध्ये भाजप सोडून इतरही पक्षांचे मंत्रिमंडळामध्ये सभासद होते.
याचा जर विचार करायचा झाला तर ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की 1947 ते 1990 या काळामध्ये वेगवेगळ्या राजकीय रंगसंगतीची सरकार असूनही आपल्या आर्थिक धोरणामध्ये सातत्य राहिलंय. मी अनेकदा माझ्या भाषणांमध्ये, लेखांमध्ये, पुस्तकांमध्ये असं म्हटलंय की 1947 ते 1990 ही एका चौकटीबद्ध अर्थकारणाची परिस्थिती होती. होता होई तो जागतिक अर्थकारणामधली आपली परिस्थिती ही देणाऱ्याची नोचून घेणाऱ्याची होती आणि त्यातही आपला रशियाकडे जास्त झुकाव होता. आज 2023 साली याचा विचार करताना आपण आपल्या तेलाची बहुतांश आयात रशियाकडे करतोय. ह्यात जर साम्य दिसलं तरी यातला फरक लक्षात घेण्याजोगा आहे. 1947 ते 1990 ही आपण रशियाकडनं करत असलेली आयात ही खरं सांगायचं म्हणजे आपली अपरिहार्यता होती. अमेरिका आपल्याला चांगली वागणूक देत नव्हती. PL 480 सारख्या घटना होत होत्या. साध्या 2 जहाज गव्हाच्या मोबदल्यामध्ये अमेरिकेच्या व्हिएटनामच्या युद्धाला आपण पाठिंबा द्यावा अशी इंदिरा गांधींना अट घातण्यात येत होती आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिराजींनी आपल्याला ही अट मान्य नाही अशी धुडकावून लावत आपण हरित क्रांतीला सुरुवात केली होती. आजही आपण आपली तेलाची बहुतांश आयात रशियाकडनं करत असलो तरी अशा आगतिकतेतनं आपली आयात नाही. हा 1947 आणि 2023 मधला फरक आहे. 1947 ते 1990 हा आपल्या देशाच्या अर्थकारणावरती रशियाचा असलेला प्रभाव हा खरं सांगायचं म्हणजे राजकीय आणि वैचारिक प्रभाव होता. आणि आज 2023 साली आपल्या देशाच्या अर्थकारणावरती रशियाचा जो काही थोडाफार प्रभाव जाणवतो ती आपल्या आर्थिक सामर्थ्याची चुणूक आहे हे गणित लक्षात घेतलं पाहिजे. आणि ही चुणूक आपला देश एक अर्थव्यवस्था म्हणून आज ते दाखवू शकतो याचं कारण 1990 ते 2023 ह्या एक सातत्याचा पॅटर्न आणि 1947 ते 1990 हा त्याच्या आधीच्या काळातला सातत्याचा वेगळा पॅटर्न याचं एकत्रित फल आहे. कारण यातनं जागतिक अर्थकारणामध्ये एक राष्ट्र म्हणून, एक देश म्हणून, एक राष्ट्रीय अर्थव्यवस्था म्हणून जे चित्र आपण निर्माण केलं त्याचं गणित असं आहे की आता इतर देश असं म्हणतात की हा देश विश्वासार्ह आहे. हे एका रात्रीत आपली धोरणं बदलत नाहीत आणि त्यामुळे यांच्याशी दीर्घकालीन करारमदार, सहकार्य करणं हे सोयीचं जातं. या प्रतिमेतनं ही गणित आहे आणि त्यामुळे ती संधी आपण कधी आणि कशी साधतो याच्यासारखं आहे. हे म्हणजे हॉकीमध्ये मिळालेली पेनल्टी स्ट्रोक तुम्ही किती यशस्वीपणाने वापरता याची गणित आहे. ज्या वेळेला अफगाणिस्तानचा ताबा तालिबाननं घेतला त्याच्या आधीच्या काळामध्ये आपल्या तेलाची बहुतांश आयात ही आखाती देशातून व्हायची आणि त्याचे पैसे बहुतांश प्रमाणामध्ये आपल्याला डॉलरमध्ये द्यायला लागायचे. तेव्हा ही डॉलर हे जागतिक अर्थकारणामधलं एक अत्यंत विश्वासू, ज्याला आपण रिझर्व्ह करन्सी असं म्हणू शकू, असं चलन होतं, आजही आहे. आणि त्यामुळे त्या काळामध्ये आपल्या देशामध्ये डॉलरला पेट्रो डॉलर म्हटलं जायचं. 1947 आणि 2023 मधला फरक हा आहे की 47 साली ज्याचं वर्णन पेट्रो डॉलर म्हणून केलं गेलं, 1990 साली ज्याचं वर्णन पेट्रो डॉलर म्हणून केलं गेलं, त्याचं वर्णन 2023 साली पेट्रो डॉलर असं केलं जात नाही. कारण आज आपण तेलाची आयात होतो, आजही आपण तेलासाठी आयातीवरती अवलंबून आहोत. पण ज्यावेळी अफगाणिस्तानचा ताबा तालिबाननं घेतला त्यावेळेला तालिबाननं असं जाहीर केलं की अफगाणिस्तानची बंदरं आणि विमानतळं आता कोणत्याही वाहतुकीसाठी वापरता येणार नाहीत. त्यामुळे अत्यंत लांबचा वळसा घेऊन आपल्याला तेलाची वाहतूक करावी लागत होती. त्यामुळे जागतिक बाजारामध्ये तेलाचे भाव कमी झाले तरी आपला वाहतूक खर्च वाढला होता. आणि मग ज्या वेळेला रशिया युक्रेनच्या युद्धानंतर या दोन घटनांमध्ये वेळेच्या दृष्टीनं फारसं अंतर नाहीये. ज्या वेळेला रशिया युक्रेन युद्ध सुरू झालं आणि अमेरिकेनं रशियावरती बंदी घातली त्या संधीचा फायदा घेऊन आपण रशियाशी करारमदार केले. आधीच्या काळातले रशियाशी आपल्याला असलेले करारमदार हे आपल्या अगतिकतेतनं होते, हे आपल्या सामर्थ्यातनं होते. मग रशियाला आपण असं सांगू शकलो की तसंही तुम्हाला डॉलरचा उपयोग नाही, त्यामुळे आम्ही तुम्हाला डॉलरमध्ये पैसे देत नाही.
तुम्हाला आपण जेव्हा आखाती देशातनं तेल घेत होतो तेव्हा ऍट देअर डोअर स्टेप असे होते, त्यामुळे वाहतूक खर्च आपल्यावरती येत होता. आपण आता रशियाशी तेलाचे करार मदार केले, ते ऍट आवर डोअर स्टेप असे आहेत आणि त्यामुळे वाहतूक खर्च खरेदी खर्चामध्ये आहे. आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे आता आपल्याला पेट्रोलचे पैसे पूर्णपणाने डॉलरमध्ये द्यावे लागत नाहीत, कारण रशियाला डॉलरचा उपयोग नाही, आपण डॉलर देऊ इच्छित नाही. त्यातनं भारतीय रुपयामधले व्यवहार, भारतीय वस्तूंमधले व्यवहार, भारतीय सेवांमधले व्यवहार, भारतीय त्या तंत्रकुशलतेमधले व्यवहार हे गणित वाढायला लागली. हे 1947 आणि 2023 मधला महत्वाचा फरक आहे. एक दुसरा फरक इथे आपण असं लक्षात घेतलं पाहिजे की 1947 ते 2023 या काळामध्ये जो महत्वाचा फरक आहे तो 1991 नंतरच सुरू झाला अशातला भाग नाही. काही बदल अलीकडच्या काळात आहे. 1947 साली देश स्वतंत्र होताना आपल्या अत्यंत मर्यादित स्वरूपामध्ये असा परकीय चलनाचा साठा होता आणि त्यातही ब्रिटिश पाऊंडाचं प्रमाण हे सगळ्यात जास्त होतं. आज 2023 साली ही चर्चा करत असताना, हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना आपला परकीय चलनाचा साठा हा 46 बिलियन डॉलर्स आहे, परंतु तो मधल्या टप्प्यामध्ये 60च्याही पुढे होता. अलीकडच्या काळामध्ये जागतिक अशांततेचं कारण दाखवत इथं जगातल्या अनेक देशांनी आपल्याकडच्या असलेल्या तरलतेचा उपयोग सोन्याचे साठे खरेदी करण्याकरता केला आणि त्या ओघामध्ये आपल्या देशामध्ये वाढलेल्या निर्देशांकाचा फायदा घेत फार मोठ्या प्रमाणावरती प्रॉफिट बुकिंग झालं. पण आज जो काही 46 बिलियन डॉलर आहे हा सुद्धा फार मोठ्या प्रमाणावरचा परकीय चलनाचा साठा आहे आणि विशेषतः मधल्या 2.5 वर्षाच्या कोरोनाच्या विपरीततेनंतरचा हा साठा आहे. हा 1947 ते 2023 मधला प्रवास आहे. या चलनाच्या साठ्यामध्ये अमेरिकन डॉलरचं प्रमाण जास्त आहे, हा त्याच्यामधला फरक आहे. 1947 ते 2023 मधला तिसरा महत्वाचा मुद्दा हा आहे की 1947 साली पूर्णपणानं केंद्र सरकार कराच्या उत्पन्नावरती अवलंबून असायचं. आजही कराच्या उत्पन्नाचे भाग आहेत, परंतु प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कराची तुलना ही आता जीएसटीशी करावी लागते आणि त्याच बरोबरीने करासारख्या पारंपरिक मार्गाचा अवलंब करत असताना तो करावाच लागेल एवढ्या मोठ्या अर्थव्यवस्थेमध्ये, अन्यथा आयकर रद्द करा अशी अव्यवहार्य मागणी मध्ये काही विचारवंतांनी आपल्या देशात मांडली होती. अगदी 80च्या दशकामध्ये सुद्धा दरा पेन्शन सारखी व्यक्ती असं म्हणत असे की आयकरापासून सरकारला जेवढं उत्पन्न मिळतं त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त खर्च ते उत्पन्न मिळवण्यासाठी आयकर खात्यावर खर्च करावा लागतो. आज ती परिस्थिती नाही. मग कधी 1/6 सारखी असेल, कधी 1/8 सारखी असेल, कधी पॅन कार्ड आधार कार्ड एकमेकांशी लिंक करण्यात नसेल, परंतु आयकरापासून वाढलेलं उत्पन्न ही गणित आता वाढलेली आहेत. पण त्याही पेक्षा जीएसटी सारख्या अप्रत्यक्ष कराच्या संकलनीकरणात न होणारा पैसा आणि त्यातनं गेले 2 महिने सातत्यानं 1.6 लाख कोटी रुपयापेक्षा दरमहा गोळा होणारा पैसा आणि गेले जवळजवळ वर्षभर 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त जमा होणारा पैसा दरमहा, हे 1947 आणि 2023 मधलं बदललेलं गणित आहे. 1947 मध्ये पूर्णपणानं सरकारी क्षेत्राची वाढ करणं हे गणित लक्षात घेण्याजोगं होतं. 1994 पासून सातत्यानं या ना त्या स्वरूपामध्ये निर्गुंतवणुकीकरण किंवा डिसइन्व्हेस्टमेंट याचाही विचार झालेला आहे. पण इथे असलेलं एक साम्य विशेषतः गेल्या 10 वर्षामधलं आवर्जून लक्षात घेण्याजोगं आहे आणि ते म्हणजे एका विचित्र पद्धतीनं हे साम्य डोळ्यासमोर येतं. नेहरूंची प्रतिमा, आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची प्रतिमा सरकारी संस्था आणि सरकारी कंपन्यांची निर्मिती याच्याकरता आहे आणि गेले 9-10 वर्ष आपल्या देशाचे पंतप्रधान असलेल्या नरेंद्र मोदींची प्रतिमा एका वेगळ्या प्रकारची आहे. परंतु नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हायच्या आधी गुजरातचे 1 दशकापेक्षा जास्त काळ मुख्यमंत्री होते. मग त्या मुख्यमंत्री पदाचा काळ आणि आत्ताचा पंतप्रधान पदाचा काळ याचा जर विचार करायचा झाला तर एकत्रित विचार करताना अशी लक्षात येणारी गोष्ट आहे की होता होई तो सरकारी कंपनी विकायची नाही, त्याचं अगदी कमीत कमी प्रमाणात डिसइन्व्हेस्टमेंट करायचं असंच मोदींचं एक व्यक्ती म्हणून धोरण आहे. आणि मग ते धोरण आधी गुजरातचे मुख्यमंत्री आणि नंतर देशाचे पंतप्रधान म्हणून प्रतिबिंबित होतं का याचा विचार करू. होता होई तो त्या सरकारी कंपनीला आपली मालमत्ता आणि आपली कार्यक्षमता सुधारण्याचा जास्तीत जास्त वाव द्यायचा
आणि मग अगदीच नाईलाज झाला तर त्याची नाममात्र विक्री करायची असं धोरण आहे. साहजिकच एअर इंडिया हा त्याला अपवाद असेल याची मला पूर्ण कल्पना आहे, पण असंच जर म्हणायचं झालं तर हे खरं सांगायचं म्हणजे अपवादानं नियम सिद्ध होतो अशा प्रकारचे गणित आहेत. आज एक दुसरा फरक अशा निर्गुंतवणुकीकरणाचा विचार करत असताना करावा लागेल की पूर्वीच्या काळामध्ये आपलं सरकार हे विदेशी कंपन्यांशी बोलणी करत होतं. म्हणजे दोन सरकारांमधले ते करारमदार असायचे. मग यातनं बोकारो सारखे स्टील प्लांट 1950च्या दशकामध्ये आपल्याकडे निर्माण झाले. परंतु अलीकडच्या काळामध्ये जर विचार करायचा झाला तर दोन सरकारांमधले करारमदार असं आपल्या देशातल्या विदेशी गुंतवणुकीचं चित्र राहिलेलं नाही. तर दोन संबंधित कंपन्यांमधले करारमदार हे आपल्या विदेशी गुंतवणुकीचं सूत्र झालंय आणि हे गेल्या 33 वर्षाच्या आर्थिक सुधारणांचं एकत्रित फल आहे. पूर्वीच्या काळातली आपल्या देशातली विदेशी गुंतवणूक ही बहुतांश प्रमाणामध्ये परकीय चलनाच्या स्वरूपामध्ये होती. काही प्रमाणामध्ये परकीय तंत्रज्ञान जरूर आलं, मग ते स्टीलमध्ये असेल, ते मारुती सुझुकी सारखं असेल, पण ही उदाहरणं मर्यादित होती. आज मितीला पैशाच्या बरोबरीनं तंत्रकुशलता, बाजारपेठ याच्यामध्ये ही गुंतवणूक होते आणि केवळ विदेशी संस्था किंवा विदेशी व्यक्ती आपल्या देशामध्ये गुंतवणूक करते अशातला भाग नाही. तर आता अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिलं की सरकारमध्ये सुद्धा आता ONGCनं फॉर्च्यून AYV या कंपनीसाठी बोली लावलेली आहे. त्याच्या आधीच्या काळामध्ये टाटा समूहानं कोरस स्टील किंवा जगवार सारखी खरेदी केलेली आहे. अगदी अलीकडच्या काळामध्ये टाटा समूह फार मोठा एक प्रकल्प ब्रिटनमध्ये उभारल्याची घोषणा होतीये. म्हणजे याचा अर्थ केवळ विदेशी आपल्याकडे येतात असं नाही, तर आता आपणही विदेशी गुंतवणूक करतोय आणि तीही प्रगत पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये करतोय. हा 1947 आणि 2023 मधला फरक आहे. आणि दुसरा महत्वाचा फरक असा आहे की 1947 आणि ते 1957 या काळामध्ये जगातले इतर जे अनेक देश स्वतंत्र झाले त्यांच्या तुलनेमध्ये केवळ आपल्या लोकसंख्येचा, केवळ आपल्या भूगोलाचा आकार एवढंच मोठं नाहीये, तर आपल्या अर्थव्यवस्थेचा आकार आणि अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग याही गोष्टी फार महत्वाच्या आणि मोठ्या आहेत. हा 1947 ते 2023 या प्रवासाचा मतितार्थ आहे. साहजिकच हे सगळं ऑल इज वेल आहे अशातला भाग नाही. काही वेळेला त्या तात्कालिक राजकीय सामाजिक घटनांनी त्याला हादरे बसली आहेत, ही गोष्ट नक्की. 1947 साली ही भारतीय रुपया हे एक रिझर्व्ह करन्सीच्या स्वरूपामध्ये नव्हतं. आधी 150 वर्ष ब्रिटिशांची सत्ता आणि त्याच्या आधी मुघल, शक, कूण, हुशाण यांची सत्ता, यामुळे ते शक्यही नव्हतं. कारण याच्यामध्ये जितकं परफॉर्मन्स असतं, याच्यामध्ये जितकं परसेप्शन असतं, तितकंच एखादी करन्सी रिझर्व्ह करन्सी म्हणून मान्य होणं किंवा सिलेक्टेड बास्केट ऑफ सिलेक्टेड करन्सीमध्ये त्याचा समावेश होणं हा निर्णय आंतरराष्ट्रीय राजकारणाचा असतो. तेव्हा आपल्याला कोणीही गॉडफादर नव्हता. आजही आपल्याला कोणी गॉडफादर नाही, पण भारतीय रुपया हा अगदी आज रिझर्व्ह करन्सी झालेला नसला, भारतीय रुपया हा आज अगदी जरी बास्केट ऑफ सिलेक्टेड करन्सीचा सभासद नसला तरी भारतीय रुपया हे चलन आज जगातले 22 देश मान्य करायला तयार आहेत आणि त्याच्यामध्ये सिंगापूर, हाँगकाँग सारखेही देश घटक आहेत. हा विचार जरूर घेण्याजोगा आहे. 1947 ते 2023 या आर्थिक प्रवासाचे हे घटक आहेत. याच्यामध्ये त्यातल्या धोरणातलं सातत्य आणि अंमलबजावणीमधली कुचराई हेही एक वेगळं सातत्य आहे का याचा विचार करावा लागेल. परंतु या प्रवासाचं खरं वैशिष्ट्य असं आहे की 1947 नंतरच्या सुरुवातीच्या काळामध्ये जो काही आर्थिक विकास, मग तो 2%, 2.5% ज्याची कुचेष्टा हिंदू रेट ऑफ ग्रोथ म्हणून केली गेली, त्यात केंद्र सरकार प्रणीत अनेक घटना होत्या. तुलनेनं राज्य सरकार, संघराज्य अशी तरी आपल्या लोकशाहीची व्याख्या असली तरी अत्यंत कमी होती. 2023 साली ते चित्र राहिलेलं नाही. सर्वार्थानं केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचा अगदी बरोबरीचा नसला तरी महत्वपूर्ण वाटा हे 2023च्या आर्थिक चित्राचं एक महत्वाचं अंग आहे. आणि त्यामुळेच केवळ केंद्र सरकारच वेगवेगळ्या देशातल्या सरकारांशी बोलणी करतं असं नाही. अनेक राज्य सरकार होतात, त्यांच्या इन्व्हेस्टमेंटच्या चर्चा होतात. मग नुसतीच चर्चा झाली की खरोखर करार झाले अशीही राजकीय चर्चा होते. हा विषय जरी सोडला
तरी 1947 ते 2023 हे चित्र आहे. आणि याची सगळ्यात महत्वाची किनार म्हणजे गेल्या काही वर्षात सातत्यानं आपण करापासूनच्या पारंपरिक क्षेत्रापासून जसे बाजूला होत चाललोय तसं सरकारी उत्पन्नाची साधनं ही आपण एका काही विशिष्ट क्षेत्रापुरेशी मर्यादित ठेवलेली नाहीत, हे गणित लक्षात घेतलं पाहिजे. मग त्यातून संरक्षणासारखे, शिक्षणासारखे, इस्रो सारख्या स्पेस रिसर्चचे हे जे नवनवीन प्रकल्प सुरू झाले आणि त्याला वाहतूक आणि दळणवळण यांनी दिलेली साथ, यातनं बदललेलं समाजकारण याचाही विचार करावा लागेल. पण मुळात या आर्थिक घटना आहेत, हे गणित लक्षात घेतलं पाहिजे. 1947 साली आपला मुख्यत्वे कृषीप्रधान असलेला देश आज 2023 साली त्याच्या एकूण राष्ट्रीय ढोबळ उत्पन्नाच्या एकूण 60% वाटा, सुमारे 60% वाटा हा सेवा क्षेत्रातनं मिळवतो. हा 1947 ते 2023 मधला प्रवास आहे. पण आत्ताचे हे दोन मुद्दे अर्थकारणा इतकेच समाजकारण आणि राजकारण याशी निगडीत आहेत आणि त्यामुळे याची जास्त सविस्तर चर्चा ही पुढच्या 2 भागांमध्ये करतो. आशा करतो की 1947 ते 2023 याचा एकापेक्षा जास्त भाग असलेल्या मालिकेचा हा पहिला भाग तुम्हाला पसंत पडला असेल. याच पद्धतीने नजीकच्या भविष्य काळात या मालिकेतले पुढचे भाग माझ्या YouTube चॅनलवरती बघायला विसरू नका. मनपूर्वक धन्यवाद.